मी आलो आता इकडं आंब्याच्या शेतात कैरी नेण्यासाठी. तर 2-3 कैऱ्या न्यायच्यात मला घरी. तर ही वाली एक तोडतो. वरून म्हणजे ह्याला कसं आहे, खालून तोडलं ना इथून देठापासून तर मग रुचीक लागतो, कपड्याला वगैरे डाग पडते. ह्या 3 मधली घेतो. आज गंगाची भाकर चालू उशीर झाला होता तिला. पासूनच खाल्ली. आणि इकडं मोत्याला भूक लागली पण त्याला भाकर आवडतच नाही. तरी पण आज चपाती बनवली नाही, त्याच्यामुळे आज त्याला टाकायची भाकर. तर इतक्या उड्या मारते, त्याला वाटते चपाती, पण तो भाकर बघितल्यावर खाणार नाही, मला माहिती आहे. उई चांगली भूक लागली. आई मोत्याला तर लय भूक लागली, भाकर पण खातोय. तर मित्रांनो, ज्या चिमणीला मी म्हणत होतं ना की चिमणी विसरून राहिली आपल्या घरात आणि ती इकडून तिकडं फिरत होते, तर मी त्याच्यानंतर फोनमध्ये दाखवलं नाही. पण ती रोजच या घरातून त्या घरात फिरायची संध्याकाळी. तर ती यासाठी फिरायची कारण तिने वर ह्या कागद आहे ना वर, तर कागदात तिने दिले पिल्ले. तर तिने अंडे पण इथंच दिले, अंड्याचे पिल्ले झाले. त्याच्यामुळे ती रात्रीच्याला घर सोडून जात नव्हती. तिने ज्यावेळेस अंडे दिले होते त्यावेळेस जायची घर सोडून, पण आता ती घर सोडून जात नाही. तर तिचे पिल्ले ते ह्या कागदमध्ये आहेत, त्याच्यामुळे ती जात नव्हती. ऐकला ना तुम्ही आवाज? आता त्यांनी माझा आवाज ऐकून आवाज बंद केला. 4 वाजलेत, जनावरांमध्ये घ्यायचा टाईम झाला आहे. सगळे उठून उभा राहिलेत. तर शुभश्रीला इकडेच बांधले आणि वृंदाला पण थोडं लांब बांधले. एकटी आहे, तिला आता करमत नाही. तिला पण जवळ जनावर पाहिजेत, मस्ती करायला, खेळायला. थोडं बरं वाटतं जनावरांच्या जवळ असल्यावर. आणि इकडचे पण सगळे उभा राहिले, जाण्याचीच वाट बघतात. त्याच्यामुळे आणि टाईम झाला आहे, मी ह्यांना आता मध्ये घेऊन जातो. आधी ह्या मायलेकींना घेऊन जातो, 2-2च नेणार आहे मी मध्ये. आधी ह्या मायलेकी, राणी आणि किलरी. कोणी पण आलं नाही, वासरापाशी थांबता आणि वासरू प्रत्येकाला हे करतं. गंगाला बांधले गवताच्या शेतात, खालच्या कडेला थोडं छोटं छोटं गवत आहे ना, तर तिथं बांधलंय गंगाला. 2 दिवस इथं बांधलं होतं. आज काही ती इथं खाय नाही, हिरवं गवत आहे ना हे, तर इथं थोडंसं पाणी साचले खाली, त्याच्यामुळे ती खात नाही हिरवं गवत. त्याच्यामुळे मग तिला सुक्या गवतात बांधले तिकडं खालच्या कडेला. आज आई इथं घरापासल्या शेतात आहे, तर आई खाली इथं ज्वारी काढते शेतात. मला आता घरी जायचं आहे, त्याच्यामुळे मी आईकडे जाणार नाही आता. तर आता ज्वारी काढताना आईला मी घेऊन चाललो आहे घरी. ज्वारी पण काढायची झाली, थोडीशी राहिली काढे. दिवस मावळाचा टाईम झाला आहे. मी आलो ज्वारी न्यायला, तर बैलगाडी इथं उभा केली, थोडीशी ज्वारी टाकली ऑलरेडी बैलगाडीत. तर मी ज्वारी न्यायला आज आलो होतो इथं पेरूच्या शेतातली, म्हणजे मोसंब्यात. तर इथली ज्वारी आईनी काढली. बराच वेळ झाला आई ज्वारी काढलेली, त्याच्यामुळे 1 तासभर उरला होता आणि भाभी पण होते. त्याच्यामुळे आई गेली काटवणातली ज्वारी काढायला. तर मी इथला ओला चार आहे ना, म्हणजे थोडंसं पाणी ह्याच्यात, त्याच्यामुळं मी हाच नेणार आहे जनावरांना. तर तेवढा मी भरला बैलगाडीत. सूर्य मावळते, किती छान वाटते. आणखीन बरीच वैरण टाकायची बैलगाडीत, तर मी टाकून घेतो बैलगाडीत वैरण. इथं पोते पण राहिलेत, कंस काढलेले. इथे एक पोते, पलीकडे एक आहे, आणखीन खाली 2-4 असतील. तर हे आता उद्याच्या नाही, माझ्या लक्षातच नाही. आणि आता उशीर पण झाला आहे. गाया पाणी पाजल्यात, मोठ्या वासरं पाणी पाजत राहिलेत. म्हणजे जे गव्हाणीचे ते पाजलेत, जे आपण साईडला बांधतो ना गंगाच्या तिकडं, तर ते वासरं पाणी पाजत राहिलेत. परत गंगा पण न्यायची राहिली आहे. गंगा इकडं गवतात बांधलेली, तिला घेऊन जावं लागेल. तर पाखरांनी खाल्लेली ज्वारी दाखवतो तुम्हाला. तर हे बघा, हे कणीस पूर्ण पाखरांनी खाल्लंय. तर हे सगळे कणस पाखरांनी खाल्ले तिथले. म्हणजे काय ना का काहीच अडचण नाही आपल्याला खाल्ली म्हणून. जस्ट मी दाखवतोय की पाखरांनी म्हणजे खाल्लेले आहेत. तर काही कंस कापा एवढे पण नाही ठेवले, म्हणजे ह्याचे सगळे जे दाणे आहेत ना वरची ज्वारी
सगळी फोडून ठेवली, काही काही निघली नाही ना त्यांना, कवळी होती तर ती सगळी फोडून ठेवली. हे बघा हे कणीस, तर हे सगळं, तर ह्याला बघा म्हणजे एवढं, म्हणजे तरी अर्धी ज्वारी खाल्ली आहे पाखरांनी. आता ह्याच्यातच बघा ना किती कणस राहिले, 1 2 2 इकडं 3, खाली 4 5 6 7 8 9, हे असे बरेच राहिलेत. पण त्यांचा पण हक्क आहे खायला, कारण कुठंच खायला नसेल तर ते तरी काय करणार, ते थोडीच मुद्दामून आपल्या शेतात खायला बसले. काहीच अडचण नाही, त्यांनी खाल्ली तरी, मी जस्ट दाखवलं. एकटाच होतो मी, कडबा भरायला उशीर लागला, सुट्टा कडबा होता ना, बांधलेला नव्हता, उशीर लागला. बघता बघता दिवस मावळून गेला. आता बैलगाडी घेऊन चाललो घरी, तर एवढा कडबा भरला मी बैलगाडीत. चल रे भाग. बैल कसे मान हलवीत चालतात, चिमण्याचे शिंग माग पुढं. सरच्या पण तसेच माग पुढं शिंग. आता आलोत घरापाशी. तर आपल्या झाडापैकी ह्या पेरूच्या झाडाला पाणी भेटतं ना, तर त्याला पालवी फुटली. पलीकडे रामफळीचं झाड आहे, तर तिथं आपण अद्रक धुतली, तिथल्या रामफळी झाडाला पालवी फुटली. ज्यांना पाणी भेटलं ना तर त्यांना पालवी फुटली आहे. आणि लिंबाच्या झाडाला ते 15-20 दिवस झालं पालवी फुटलेली. बैलांना पाणी पाजून बांधले. मी आता गंगाला नेण्यासाठी आलो होतो ऊसाच्या शेतात. तिकडं गवतात बांधली होती ना मग, तर आता त्याला न्यायला आलो. ते आतापर्यंत खात नव्हती, मला बघितलं की खायला चालू केलं तिने. आता तिला घरी घेऊन जातो, कारण एकटी असेल ना तर अवतीभोवतीच बघते. पण तिला बांधलं तेव्हा आई इथं ज्वारी काढत होती ना बाजूच्या शेतात, म्हणून तिला इथं बांधलं होतं. तर तेव्हा ती खात होती आणि खाल्लंय पण तिने चांगलं. तर तिला घरी घेऊन जातो. कामं तर सगळे झाले, सगळ्या जनावरांना पाणी वगैरे पाजले, आई पण घरी आली आहे, सगळे काम झाले. फक्त गंगाला बांधलं आणि तिचं वासुराला दूध पाजलं की मग झाले कामच.